श्री स्वामी समर्थ सगळ्यांना नमस्कार मंडळी. आम्ही निघालो होतो गाणगापूरसाठी. तर बघू शकतात पाऊस होता त्या दिवशी. संध्याकाळच्या वेळी 4 वाजता आम्ही निघालेलो होतो. तर इथून गाणगापूर 70 किलोमीटर आहे. तर आम्ही 4 वाजता निघालेलो होतो, तर आम्हाला 6:30 वाजणार आहे तिथे पोहोचण्यासाठी. आणि पाऊस पण चालू होता. तर आम्ही 4 व्हीलरनी जात आहे. तर 4 व्हीलरनी तिकीट होती पर पर्सन 400 रुपीज होती. तर आम्ही 6:30 वाजता इथे गाणगापूर मध्ये पोहोचलो. बघू शकता तुम्ही मंदिर बाहेरून. गाणगापूरचं मंदिर आहे मंडळी. हे भरपूर जुनं मंदिर आहे मंडळी हे गाणगापूर मधलं. आणि आम्ही आतमध्ये एंट्री करायच्या आधी इथे वटीचं सामान वगैरे मी घेतलं होतं. बघू शकतात माझ्या हातामध्ये होतं. आणि आम्ही आतमध्ये एंट्री केली आणि आतमध्ये इतकी गर्दी नव्हती. नंतर पुढे गेलं तेव्हा कळालं की आतमध्ये गर्दी आहे थोडीफार. इतकी पण नव्हती, थोडीफार गर्दी होती. तर आम्ही असं राऊंड फिरून असं आतमध्ये गेलो. तर थोडीफार आम्हाला गर्दी दिसली तिथे. नंतर आतमध्ये पूर्ण असं फिरून गेलो ना तेव्हा कळालं की आतमध्ये गर्दी आहे. तसं खूप असं राऊंड सर्कल 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 मारून असं आपल्याला जावं लागतं इथे मंडळी. तर आता आम्ही मंदिराच्या जवळपास पोहोचलेलो होतो. वरचं मंदिराचं शिखर तुम्हाला दिसलंच ना. तर आता आपली मंदिरामध्ये एंट्री पण झालेली आहे मंडळी. जवळपास आपण आता पोहोचलेलो आहे मंदिराच्या. आता आपल्याला सीड्या वगैरे उतरून थोडंसं खाली जावं लागतं. आता आपण मंदिरामध्ये एंट्री केलेलीच आहे. तर इथे मी देवाला फुलं वगैरे वाहिली, पाया वगैरे पडलो इथे. आम्ही पुढे गेलो. इथे पण थोडीफार गर्दी होती. इथे पूर्ण फायनली आता आपण आतमध्ये एंट्री केलेली आहे. आता आपण दर्शन वगैरे घ्यायचं आहे. दत्ताचं मंदिर आहे, बघू शकता तुम्ही. फायनली दर्शन वगैरे घेतलं. आता आम्ही बाहेर गेलो. इथे चेअर वगैरे होते इथे बसण्यासाठी. छान अशी सोय आहे इथे बसण्या वगैरे साठी. आणि आजूबाजूला बघू शकता साड्यांचे दुकानं आहेत. इथे प्रसाद वगैरे घेऊ शकतो. पेढे कुरमुरे वगैरे इथे सर्व फरसाण भेटतो. आणि छान असं आम्ही बसलो थोड्या वेळासाठी इथे. थोडीफार शॉपिंग वगैरे केली आम्ही, प्रसाद वगैरे घेतला. त्यानंतर आम्हाला आता परत जायचं होतं अक्कलकोटला. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मंडळी? आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला बाय मंडळी. जय महाराष्ट्र. थँक्स फॉर वॉचिंग.